हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गुरुवारच्या पूजेचं रुटीन। शेवटचा गुरुवार होता आज मार्गशीर्ष महिन्यातला, तर त्याची पूजा वगैरे मी कशा पद्धतीने केले तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असे फॅमिली ब्लॉग्स पाहण्यासाठी आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। माझ्या चॅनलवरती मी छान छान रेसिपीज, मुलांसाठी हेल्दी रेसिपीज, त्याचबरोबर घरातील क्लिनिंग वगैरे कशा पद्धतीने करायची, डेली जीवन माझं कशा पद्धतीचं आहे, माझे सुखदुःखाचे खूप सारे क्षण आणि हे सर्व मी या चॅनलवरती अपलोड करत असते। तर इथे मी घराचा जो आपला मुख्य दरवाजा असतो तिथं उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायला बसलेली आहे। सोबतच दरवाजाच्या समोरनं इथे मी रांगोळीही काढून घेतलेली आहे। माझ्या बाजूला माऊ खेळत आहे पा। मी जोपर्यंत इथं आता पूजा वगैरे करणार आहे तोपर्यंत ती 10 वेळा पायऱ्यावरून खाली उतर वरती चढ हे तिचं सुरू राहणार आहे। तर आज अमावस्याही होती। आता बऱ्याच बायकांनी ना सकाळीच पूजा ठेवली असेल, काही बायकांनी अमावस्या संपल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस पूजा ठेवली असेल। तर असं काही नाही पा, अमावस्या जरी असली ना तरी ही पूजा तुम्ही सकाळी मांडली तरी काही हरकत नाही। कारण दिवाळीचं तुम्ही पाहू शकता, दिवाळी ही ऐन अमावस्याच्या दिवशीच येते, तरीही आपण देवीची पूजा करतो, तिची पूजा वगैरे व्यवस्थित मांडतो, दिवे वगैरे लावतो। तर अमावस्याचा आणि पूजेचा काही इथे जास्त संबंध येत नाही। सकाळी जरी पूजा मांडलेली असेल तरी काही हरकत नाही। मी मात्र संध्याकाळच्या वेळेसच केलेलं आहे, कारण सकाळी मला दुसरी घाई गडबड होती। तर जवळपास 4:30च्या दरम्यान मी इथं पूजा करायला बसलेले आहे। तर उंबऱ्यावरती छान असं हळदीचं लेपन करून घेतले मी। त्यानंतर सुंदर अशी रांगोळी काढून घेतली, हळदी कुंकू वगैरे छान असं वाहून घेतलेलं आहे। आणि पाहू शकता तुम्ही इथं जेव्हा आपण अशा पद्धतीने उंबऱ्यावरती हळदीचं लेपन वगैरे करतो, रांगोळी काढतो ना, तर खूप छान आणि प्रसन्न वाटतं। त्यानंतर मी इथे आलेले आहे किचनमध्ये, स्वयंपाकाची थोडीफार तयारी करून ठेवणार आहे। पूजा माझी मांडायची बाकी आहे अजून, कारण जवळपास 4:30ला मी सुरुवात केलेली हळदीचं लेपन वगैरे करायला। तर ते करता करता मला 5 वाजलेच आणि म्हटलं चला आता थोडाफार स्वयंपाक करून ठेवूया, नंतर पूजा मांडू आपण 5:30च्या नंतर। तर पुरी भाजी बनवायची होती मला, पण ह्यांनी काही भाजी आणलीच नाही जी मला हवी होती ती। तर त्यामुळे मग मी शेवग्याची शेंग आणि बटाटा अशी मिक्स भाजी बनवलेली आहे। आता बऱ्याच बायकांचे ना आज उद्यापनही असणार आहे। माझं जे उद्यापन आहे ते मागच्या गुरुवारीच मी करून टाकलेलं आहे, त्यामुळे उद्यापन मी यावेळेस नाही करणार। पण आमच्या सोसायटीमध्ये काही बायकांनी ना मागच्या गुरुवारीच आम्ही उद्यापन केलं होतं, काही बायकांचं बाकी आहे, तर त्या बायका आज उद्यापन करणार आहेत। तर मी इथं काय केलेलं आहे, शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा हळद आणि मीठ टाकून ना थोडं उकडण्यासाठी ठेवलं आहे आणि चपात्या बनवण्यासाठी पीठही मळून ठेवलं आहे। माझा आवाज तुम्हाला थोडासा बदललेला येत असेल, कारण माझा घसा सध्याला बसलेला आहे, तर प्लीज इग्नोर करा। सध्याला हे इन्फेक्शन व्हायरलच आहे, सर्दी खोकला ताप सर्वांनाच आमच्या घरामध्ये, तर बऱ्यापैकी सर्वांना खोकला आणि सर्दी झालेली आहे। तर मी इथं काय केलेलं आहे, बाजूलाच एका कढईमध्ये मी थोडंसं तूप गरम करून घेतले शिरा बनवण्यासाठी। त्यामध्ये बदामाचे तुकडे हलकेसे भाजून घेतले आणि इथं माझ्याकडे ऑलरेडी भाजून ठेवलेला गरा आहे। बरेच जण गऱ्याला रवा, रव्याला गरा असं म्हणतात, आता तुम्ही काय म्हणतात ते तुम्ही समजून घ्या। आमच्यात शक्यतो ना गराच बोलतात। तर त्यामध्ये थोडी पिठी साखर आणि खोबरं मिक्स होतं, थोडे काजू बदामचे तुकडेही मिक्स आहे, तर ते मी डायरेक्ट टाकलेलं आहे। तरीही तुपामध्ये हलकंसं भाजून घेतलं आणि इथं मी पुन्हा थोडंसं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे शिऱ्यात टाकण्यासाठी। तर पाणी गरम झाल्यानंतर ना मी या भाजून घेतलेल्या शिऱ्यामध्ये टाकलं, थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे, थोडी साखर टाकलेली आहे, बस मिक्स करून घेतलं आणि शिरा बनण्यासाठी थोडा वेळ ठेवून दिलेला आहे झाकण ठेवून। तोपर्यंत बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा ज्या होत्या ना त्या जवळजवळ 50-60% आपल्या शिजलेल्या आहेत। तर सेम कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतलं, जिरे मोहरीची फोडणी केली, एक टोमॅटो कट केला होता तो ॲड केलेला आहे आणि बेसिक मसाले जे आपण सर्वच भाज्या बनवताना वापरतो। तर मी कांदा लसणाचा आजच्या स्वयंपाकामध्ये कुठेही वापर केलेला नाही। बस झाकण ठेवून थोड्या वेळ हे शिजू देणार आहे। मीठ नाही ॲड करणार, कारण ऑलरेडी शेंगा शिजताना मी बऱ्यापैकी मीठ ॲड केलेलं होतं। बाजूलाच इकडे मी शिरा बनलेला आहे की नाही तेही चेक करत आहे। तोपर्यंत आपला मसालाही छान असा शिजला आहे, त्यालाही तेल सुटलेलं आहे। तर जे शेंगा बटाटा मी उकडून ठेवले होते ते त्यामध्ये ॲड केले
आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता थोडासा, तो ॲड केलेला आहे. वरतून टाकलेली आहे खूप सारी कोथिंबीर. बस आता मीडियम फ्लेमवरती अजून 10 ते 12 मिनटं ना शिजू देणार आहे, म्हणजे भाजी बनवून तयार होईल. आता चपात्या ज्या आहेत त्या मी नंतर बनवणार आहे, सर्वात शेवटी म्हणजे जेवायच्या अगोदर. तर आता झालेला आहे बऱ्यापैकी माझा स्वयंपाक बनून. आणि इथे हे ना हार फुलं वगैरे देवाचं जे साहित्य आहे ना पूजेचं, ते सर्व जस्ट आत्ता घेऊन आलेले होते. तर मग मी आता पूजेची तयारी करत आहे. जे फुलं वगैरे आणलेली होती ना ती समोर देव्हाऱ्यावरती त्यांनी वाहून घेतलेली आहेत. आणि मी जो कलश आहे पूजेचा तो इथं तयार करत आहे. सोबतच जी पूजा मला ठेवायची होती गुरुवारची तीही मी ठेवून घेतलेली आहे. आजची जी पूजा आहे ना थोडीशी साध्या पद्धतीने ठेवली, म्हणजे कलश मी दरवेळेस ना खूप छान असा सजवते त्याला वस्त्र वगैरे घालून, देवीचा मुखवटा लावून. तर आज तेवढं सर्व नाही केलं, तर साध्या पद्धतीची पूजा ठेवलेली आहे. असंही माझ्या माहेरी आणि सासरीनं एकदम अशा साध्या पद्धतीनेच पूजा केली जाते. कलशला साडी वगैरे नाही नेसवलं जात, पण इथं आजूबाजूच्या बायका करतात तर त्यांचं पाहून मग मीही शिकलेली आहे. तर 4 गुरुवार माझे झालेले आहेत. हा 5वा गुरुवार आहे. बऱ्याच बायकांचे 4च गुरुवार झाले असतील, तर काही बायकांचे 5, खूप कमी बायका असतात ज्यांना 5ची 5ही गुरुवार जे आहेत ना ते मिळतात. तर यावर्षी आलेले आहेत 5 गुरुवार. दरवर्षी 4च असतात, तर त्यातलेही काही बायकांचे 3च होतात. पण देवीच्या कृपेने माझे 5ची 5ही गुरुवार झालेले आहेत तर झालेले आहे. माझी पूजा वगैरे करून जे फळं वगैरे आणले होते ते मस्त असे मी ठेवून घेतलेत. वाटीत दूध पाणी ठेवलेलं आहे. फुले वाहून घेतली. छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे. आता इथून ना किचनमध्ये एंट्री आहे समोर तुम्हाला बाथरूमही दिसत असेल, पण जागा माझ्याकडे एवढीच आहे पूजा ठेवायला, दुसरी जागा नाही. त्यामुळे ना जसं होईल तसं मी देवांनाही सांगत असते की जी जागा आहे त्यामध्येच मी ॲडजस्ट करून घेते आणि तुम्हीही माझ्यासारखंच थोडंसं ॲडजस्टमेंट करून घ्या. तर आता तरी मंदिर वगैरे आहे माझ्याकडे. अगोदर मंदिरही नव्हतं, तर मग मी एक काचेचा जो प्लाय असतो तो टाकलेला, सेल्फ टाकलेला काचेचा, आणि त्याच्यावरती देव वगैरे सर्व ठेवायचे. पण गेली जी दिवाळी आहे त्याच्या मागच्या वर्षीच्या दिवाळीला आम्ही हे मंदिर खरेदी केलं होतं धनतेरसला. तर आत्ताच्या गेल्या दिवाळीला बरोबर 1 वर्ष झालेलं आहे या मंदिराला. तर देव बऱ्यापैकी या मंदिरामध्ये व्यवस्थित मी स्थापना करून घेतलेली आहे. काहीही अडचण वगैरे नाही. फक्त आपली रोजची जी देवपूजा आहे ती सोडून जर एक्स्ट्रा अजून पूजा वगैरे ठेवायची असेल तर मग माझ्याकडे एवढी जागा आहे, तर मग मी सेपरेट दुसरीकडे नाही पूजा ठेवत, सर्व इथंच मांडते. कारण मग आरती वगैरे करताना ना बरं पडतं, सर्व देवांची आपल्याला एकत्रितच आरती करून घेता येते. वगैरे सर्व माझं करून झालेलं आहे. त्यानंतर मी तर जे हळदी कुंकू आहे ना उद्यापन ते मागच्या गुरुवारीच केलेलं होतं, पण ज्या बायकांनी केलं नव्हतं त्यांच्या घरी आज होतं, तर जस्ट मी आता त्यांच्या घरी जाऊन आलेले आहे. रेकॉर्डिंग वगैरे नाही घेतले काही, कारण थोडीशी घाई होती मला. आता मठामध्ये पण जायचं आहे. दर गुरुवारी मी ना मठामध्ये जात असते. आता संध्याकाळी 7ची आरती असते, पण आता टायमिंग झालेला आहे 7:10 झालेत, लेट झालेला आहे. तर आम्ही आता निघालेला आहोत मठामध्ये जाण्यासाठी. आणि पोथी वाचायची बाकी आहे, कारण मी पूजाच लेट मांडली आज 5:30च्या नंतर. तर पोथी वाचायची बाकी आहे, आरती करायची बाकी आहे, स्वयंपाक थोडासा बनवून ठेवला आहे. आल्यानंतर मग चपात्या बनवणार आहे. चला, तर आता मी निघालेले आहे मठामध्ये जाण्यासाठी. जमलं तर तिथली एखादी क्लिप रेकॉर्ड करून मी तुमच्यासोबत ती शेअर करेन. तर ज्यांच्या घरी हळदी कुंकवाला गेलेली ना मी, तिथून या प्लेटी दिलेल्या आहेत आणि गाजराचा हलवा आहे बहुतेक. तर मी जो शिरा बनवलेला होता प्रसादासाठी तो बनवतानाच थोडा जास्त बनवलेला, कारण मला त्यातला काही शिरा जो आहे ना मठामध्ये घेऊन जायचा होता. एरवीही मी गुरुवारी प्रयत्न करते की काही ना काही बनवून घेऊन जाईल, किंवा जेव्हा मला नाही वेळ भेटत काही बनवायला तेव्हा मी केळी वगैरे किंवा जिलेबी असं मनात येईल तेव्हा मी घेऊन जातेच.
तर दरवेळेसच नेणं होतं मला, असं पण नाही होत. तर कधी जेव्हा मला जमेल ना तेव्हा मी शक्यतो घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. तर बस डब्यामध्ये शिरा वगैरे भरल्या आणि आम्ही आलेलो आहोत इथं मठामध्ये. मठामधून घरी आल्यानंतर मी अगोदर इथं चपात्या बनवून ठेवल्या आणि नंतर पोथी वाचायला बसले होते. कारण म्हटलं पोथी वाचून झाली की लगेच मग आपल्याला भूक लागते आणि तिथून पुढं चपात्या बनवायला परत कंटाळा येईल. तर मग मी पटकन चपात्या बनवून ठेवल्या. पोथी वाचायला असं जास्त वेळ लागत नाही, 10-15 मिनटामध्ये पोथी वाचून होते माझी. स्वयंपाक आज मी एकदम साधा सिंपलच बनवलेला आहे, पाहिलं असेल तुम्ही. लगेच मी नैवेद्याचं ताटही बनवून घेतलं, देवाला नैवेद्यही दाखवून घेतला आणि मग पोथी वाचायला इथे सुरुवात केलेली होती. कारण हे थोडेसे बाहेर गेलेले, यांना यायला वेळ लागणार होता. राजवीरही क्लासला गेलेला होता, त्यालाही वेळ लागणार होता. तर म्हटलं चला आपण तोपर्यंत पोथी वाचून घेऊया आणि मग सर्वजण एकत्रच आरती करायला म्हणजे तोपर्यंत जमा होतील. सारं भुजगेंद्रायं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि सहितं नमामि. आरती वगैरे झाली त्यानंतर जी आरती असते ना आपल्याला पूर्ण घरभरणं घेऊन फिरायची असते. म्हणजे पूर्ण घरात आपल्या जेवढ्या रूम आहेत तिथं आपल्याला आरती वगैरे देऊन घ्यायची. तर इथे मी तुळशीची पूजा करून घेतलेली आहे पहा. चला आरती वगैरे झाली, आता आम्ही जेवायला बसणार आहोत. पण आता व्हिडिओचा एंड करण्याच्या अगोदर मी इथे एका ताईच्या प्रश्नाचं उत्तर देईल. काल एका ताईने मला कमेंट केलेली की तिला माझ्यासोबत बोलायचं आहे, कॉन्टॅक्ट वगैरे नंबर काही असेल तर दे. पण मी असं देऊ नाही शकत ताई, मी सॉरी बोलेल त्यासाठी. पण माझा जो पर्सनल नंबर आहे तुम्ही असं नाही देऊ शकत, यूट्यूबवरती तर नाही देऊ शकत. पण तुम्हाला माझ्यासोबत काही बोलायचं असेल तर माझा ईमेल ID दिलेला आहे, या व्हिडिओच्या खालीही दिलेला आहे आणि त्या व्हिडिओच्या खालीही दिलेला आहे, तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट साधू शकतात. चला मी व्हिडिओचा एंड करते. सर्वांना शुभरात्री. श्री स्वामी समर्थ.